नमस्कार, मी प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपल्याला प्रबंधकीय अर्थशास्त्र, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती याचा अभ्यास करायचा आहे. चला सुरू करूया. प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यावसायिक अर्थशास्त्राची एक शाखा आहे. ज्याप्रमाणे व्यावसायिक अर्थशास्त्राचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांत आणि संकल्पनाच्या आधारे व्यवसायातील संकल्पना, व्यवसायातील समस्या आणि नियोजन केले जाते, त्याचप्रमाणे प्रबंधकीय अर्थशास्त्र सुद्धा व्यवसायातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि व्यवसायाचे नियोजन करण्यासाठी उपयोगी पडत असतं. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रबंधकीय अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत आणि त्यांच्या संकल्पना पाहिल्या. तर त्यावरून प्रबंधकीय अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यावरून आपल्याला असे लक्षात आले की प्रबंधकीय अर्थशास्त्राचे जे सिद्धांत असतात आणि जे संकल्पना आहेत त्या आधारे व्यावसायिक त्या सिद्धांतांचा व्यावहारिक उपयोग करून त्यांच्या समस्या, आर्थिक समस्या सोडवतात आणि आर्थिक नियोजन करत असतात. हे आपल्याला लक्षात आले होते. आज आपण या प्रबंधकीय अर्थशास्त्राची व्याप्ती पाहणार आहोत आणि याचं स्वरूप पाहणार आहोत. सुरुवातीला आपण प्रबंधकीय अर्थशास्त्राचे स्वरूप पाहूया. स्वरूप म्हणजे हे कला आहे की विज्ञान आहे याबद्दल आपण चर्चा करूया. प्रबंधकीय अर्थशास्त्र हे विज्ञान आहे असं मानलं जातं. ते कसं पाहूया. कुठल्याही विषयाच्या ज्ञानाची सुसंबद्ध आणि क्रमबद्ध मांडणीला आपण विज्ञान म्हणतो. मग जसं एखाद्या विषयामध्ये एखादी घटना घडत असते, त्या घटनेचे कारण आपण शोधतो आणि त्या कारणाचे परिणाम आपण अभ्यासतो आणि त्यावरून आपण एखादा नियम, त्याच्या अनुभवावरून नियम काढला जातो आणि त्या नियमांच्या व्यवस्थित मांडणीला आपण विज्ञान असे म्हणत असतो. मग तसंच जसं आता न्यूटनचं उदाहरण घ्या. न्यूटननी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. तर विज्ञानामध्ये अशी ही घटना घडली की न्यूटननी जो फळ असतं ते खालचं फळ वर फेकलं आणि ते फळ खाली आलं. मग न्यूटनला प्रश्न पडला की ते फेकलेलं फळ हे वर गेल्यानंतर खाली का आलं, वरच का गेलं नाही. ह्या घटनेचा त्याला प्रश्न पडला. मग त्यांनी त्या घटनेचा अभ्यास केला आणि त्याला लक्षात आलं की हे फळ वर जाण्याऐवजी खाली येण्याचं कारण म्हणजे जमिनीमध्ये एखादी शक्ती त्याला खेचत आहे. या घटनेचा त्यांनी अभ्यास केला, त्याच्या परिणामाचा अभ्यास केला आणि त्यावरून त्यांना गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. अशा प्रकारे कोणत्याही विषयामध्ये एखादी घटना घडते आणि त्याचे जेव्हा विचारवंत त्याचा अभ्यास करतात, त्यांच्या सुसंबद्ध आणि क्रमबद्ध मांडणीनंतर त्यांच्या अनुभवातून आपण एखादा नियम विचारवंत हे काढत असतात. त्यालाच आपण विज्ञान असे म्हणतो. त्याचप्रमाणे प्रबंधकीय अर्थशास्त्र सुद्धा विज्ञान आहे, कारण यामध्ये सुद्धा सिद्धांतांची मांडणी केलेली आहे. ज्याप्रमाणे विज्ञानामध्ये सिद्धांत असतात, नियम असतात, त्याचप्रमाणे प्रबंधकीय अर्थशास्त्रात सुद्धा सिद्धांत असतात. या शास्त्रामध्ये सुद्धा एखादी घटना घडते, त्या घटनेची कारणीमीमांसा पाहिला जाते, त्या घटनेचा परिणाम काय होतो त्याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्या अनुभवातून एखादा नियम मांडला जातो आणि त्या नियमाची पडताळणी केली जाते. सत्यता पडताळणी केली जाते. त्याच्यानंतरच त्यावरून एखादा सिद्धांत हा व्यावहारिक उपयोगितेसाठी आणला जात असतो. अशा प्रकारे प्रबंधकीय अर्थशास्त्रात सुद्धा सिद्धांताची मांडणी केलेली असते, ज्याप्रमाणे विज्ञानात जशी मांडणी असते त्याप्रमाणे. म्हणूनच आपण या प्रबंधकीय अर्थशास्त्रालाच विज्ञान असे म्हणतो. यामधले जे काही प्रबंधकीय अर्थशास्त्राचे जे नियम आहे, जे सिद्धांत आहे, त्याचा व्यावहारिक उपयोग करून व्यावसायिक आपले आर्थिक समस्या सोडवत असतात आणि आपले आर्थिक नियोजन हे करत असतात. म्हणूनच याला आपण विज्ञान असे म्हणू. उदाहरणार्थ अर्थशास्त्रामध्ये ज्या घटना घडतात, जसं व्यापार चक्र आहे. व्यापार चक्राच्या घटना अर्थशास्त्रामध्ये होत असतात. जसं तेजी येते, मंदी येते, अशा घटनांचा अभ्यास हा अर्थतज्ञ करतात आणि त्या घटना का घडल्या, म्हणजे तेजी आली तर का आली, मंदी आली तर का आली, मग त्या मंदीचे परिणाम काय होणार आहेत, तेजी आली तर त्या तेजीचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहेत. अशा घटनांचा अध्ययन हे अर्थतज्ञ करत असतात आणि त्यावरून एखाद्या नियमांची ते मांडणी करत असतात.
अशा प्रकारे अर्थशास्त्रात सुद्धा अनेक घटना घडतात, त्या घटनावरून सिद्धांतांची निर्मिती केली जात असते. म्हणूनच या आपल्या ह्याला आपण प्रबंधकीय अर्थशास्त्राला आपण विज्ञान असे म्हणू. आता हे जे विज्ञान आहे प्रबंधकीय अर्थशास्त्र, हे वास्तविक विज्ञान आहे की आदर्श विज्ञान आहे याचे अध्ययन आपल्याला करायचे आहे, याचे स्वरूप आपल्याला पाहिजे. हे प्रबंधकीय अर्थशास्त्र हे वास्तविक विज्ञान आहे, कारण कोणत्याही विषयामध्ये वास्तविक ज्ञानाच्या आधारावर जे नियम काढले जातात त्याला आपण वास्तविक विज्ञान म्हणतो. तसंच प्रबंधकीय अर्थशास्त्रात सुद्धा कुठल्याही सिद्धांताची निर्मिती ही वास्तविकता पाहून त्याची पडताळणी करून त्या एखादी घटना घडली तर त्याची वास्तविकता तपासल्या जाते आणि त्या घटनेच्या कारण पाहिलं जाते, त्याचे परिणाम पाहिले जातात आणि त्यावरून मग नियमाची मांडणी होत असते. म्हणजेच प्रबंधकीय अर्थशास्त्र हे वास्तविक विज्ञान आहे. तर प्रबंधकीय अर्थशास्त्र हे वास्तविक विज्ञान आहे. त्याचप्रमाणे आदर्श विज्ञान आहे का हे पाहूयात. प्रबंधकीय अर्थशास्त्र हे एक आदर्श विज्ञान आहे, कारण प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये एखाद्या घटनेचा कारण पाहिला जातात, त्याची वास्तविकता पाहिली जात असते, ती घटना का घडली, ती घटना घडण्याचं कारण काय आहे आणि त्या घटनेचे परिणाम काय होणार आहेत याचं अध्ययन केले जाते. शिवाय या अर्थशास्त्रामध्ये ती घटना झाल्यानंतर त्याच्या परिणामावर उपाययोजना काय केली पाहिजे त्यासाठी सल्ला मसलत पण दिली जात असते की या अशा परिस्थितीतून उपाय काय काढले जाते त्यासाठी सल्ला दिला जात असतो. म्हणूनच हे एक आदर्श विज्ञान आहे, कारण याच्यामध्ये सुचवल्या जातं की काय करावे किंवा काय नाही करावे आणि यासोबतच वास्तविकता सुद्धा तपासल्या जाते. प्रबंधकीय अर्थशास्त्र हे वास्तविक विज्ञान आहे, कारण यामध्ये वास्तविकता तपासल्या जात असते आणि वास्तविकता तपासूनच कुठलाही निर्णय घेतला जात असते. त्याचप्रमाणे प्रबंधकीय अर्थशास्त्र हे आदर्श विज्ञान सुद्धा आहे, कारण यामधल्या प्रबंधकीय अर्थशास्त्रात काय केलं जातं, जे सिद्धांत आहे प्रबंधकीय अर्थशास्त्रात त्या सिद्धांताचा उपयोग व्यावहारिक उपयोग करून व्यावसायिक हे आपल्या अर्थशास्त्रात आपल्या व्यवसायातील निर्णय घेत असतात किंवा समस्याचे निराकरण करत असतात. म्हणजेच काय की प्रबंधकीय अर्थशास्त्राच्या सिद्धांताचा आदर्श घेऊन ते त्यांच्या व्यवसायामध्ये त्याचा उपयोग करतात, त्याच्या समस्या सोडवण्यासाठी ते त्याचा उपयोग करत असतात. म्हणजेच काय की जशी प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये फक्त सिद्धांत जे असतात ते सिद्धांत सैद्धांतिक मांडणीच नसते, तर त्या सैद्धांतिक मांडणीसोबत त्या समस्यांचे उपाय सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेले असतात. म्हणून ते एक आदर्श दुसऱ्यांना त्या सिद्धांताचा उपयोग आदर्श म्हणून उपयोग होत असतो. म्हणूनच याला आपण आदर्श विज्ञान सुद्धा म्हणू शकतो. अशा प्रकारे व्यावसायिक प्रबंधकीय अर्थशास्त्र हे वास्तविक विज्ञान आहे आणि त्यासोबतच आदर्श विज्ञान सोबत आहे. आता आपण तपासूया की प्रबंधकीय अर्थशास्त्र हे कला आहे की नाही. तर कोणत्याही गोष्टीला उत्तम प्रकारे पार पाडणे किंवा उत्तम प्रकारे ते कार्य करणे यालाच आपण कला म्हणतो. त्याचप्रमाणे प्रबंधकीय अर्थशास्त्र सुद्धा कला आहे, कारण यामध्ये व्यवस्थापकाला त्याच्या व्यवसायामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतात. त्या निर्णय घेताना त्याला बाह्य वातावरण जे व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या बाह्य वातावरण त्याचा अभ्यास करावा लागतो आणि बाह्य अनिश्चिततेचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे कर, टॅक्सेशन आहे, व्यापार नीती आहे आणि त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंगचं आहे, या बाजारची तेजी आहे, मंदी आहे, या सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणाचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्या व्यवसायाच्या आतील वातावरणाचा अभ्यास करावा लागतो, म्हणजे अंतर्गत अभ्यास करावा लागतो. तर त्या सगळ्या अभ्यास करून त्याला योग्य निर्णय घ्यायचा असतो त्याच्या व्यवसायासाठी. म्हणून प्रबंधकीय अर्थशास्त्र हे एक कला आहे, कारण प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थापकाला काय करावं लागते, बाह्य वातावरण आणि अंतर्गत वातावरण याचा दोघांचा समन्वय साधून योग्य निर्णय घ्यायचा असतो. तसेच बाह्य विकल्पातून अनेक जे बाह्य विकल्प आहेत त्यातून योग्य विकल्प निवडून
त्याचा आपल्या व्यवसायामध्ये उपयोग करून आपल्या व्यवसायाचा अधिकाधिक जास्त नफा मिळवून देण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी त्याचा उपयोग करून योग्य नफा मिळवून द्यायचा असतो. ही कला त्या प्रबंधकाला अवगत असली पाहिजे. म्हणजेच प्रबंधकीय अर्थशास्त्र काय आहे, ती एक कला आहे असे आपण म्हणू शकतो. जसं आता व्यवस्थापक असतो प्रत्येक व्यवसायामध्ये, तो काय करत असतो, त्या व्यवसायाला निपुणतेने त्याची कला तिथे दाखवत असतो. म्हणजे त्या व्यवसायाला योग्य प्रकारे पूर्ण करण्याचे, म्हणजे व्यवसायाचे विकास करण्याचं काम तो करत असतो आणि त्या ठिकाणी त्या व्यवस्थापकाची कला ही तिथे दिसून येते. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की प्रबंधकीय अर्थशास्त्र हे एक कला आहे. प्रबंधकीय अर्थशास्त्राची व्याप्ती आता आपण पाहणार आहोत. हे प्रबंधकीय अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राची तशी नवीन शाखा आहे. म्हणून प्रबंधकीय अर्थशास्त्रात कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो याबद्दल विशेष तज्ञाचा किंवा अर्थतज्ञांना संभ्रम आहे. म्हणून यामध्ये या प्रबंधकीय अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आपण अभ्यासली आहे त्यावरूनच आपण या प्रबंधकीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विचार करूया. ते प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये जसं मागणी विश्लेषण येतं, तसं मॉडेल येतात, सिद्धांत येतात, बाजार विश्लेषण येतं, त्याच्यानंतर आर्थिक मंदी येते, तेजी येते, त्याच्यानंतर बाजार संरचना येते. तर अशा विविध प्रकारचे जे सिद्धांत आहे, आर्थिक सिद्धांत आहेत, व्यवसायाबद्दलचे सिद्धांत आहेत, या सगळ्या सिद्धांतांचा अध्ययन या प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये केला जात असते. कोणत्याही विषयाची व्याप्ती म्हणजे त्या विषयामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जात असतो ते सगळे घटक म्हणजे त्या विषयाची व्याप्ती होत असते. आज आपण इथे प्रबंधकीय अर्थशास्त्राची व्याप्ती पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं आहे मागणीचे विश्लेषण आणि पूर्वानुमान. आता प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये मागणीच्या विश्लेषणाचा सुद्धा अभ्यास केला जात असतो. कारण कुठल्याही उत्पादन संस्थेमध्ये जेव्हा वस्तूचे उत्पादन घेतले जात असते तर त्याच्या मागणीचा अभ्यास तिथे केला जात असतो. कारण मागणी ही वाढत असते किंवा मागणी ही घटत असते, तर त्या मागणी घटणे किंवा वाढणे याचा अभ्यास त्या प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. शिवाय या मागणीच्या अन्य जे घटक असतात, त्या मागणीवर जे परिणाम करणारे घटक असतात, त्या परिणाम करणाऱ्या घटकाचा इथे अभ्यास केला जात असतो. शिवाय मागणीची लवचिकता असते, मागणीचा ऱ्हास का होत आहे, मागणीची वृद्धी झाली तर ती का झाली, किंवा मागणीची किंवा वस्तूची किंमत संरचना आहे त्याचा पण परिणाम मागणीवर होत असतो. तर ह्या किंमत संरचनेचा सुद्धा अभ्यास केला जात असतो. आणि मागणीचा ऱ्हास होत आहे किंवा मागणीची वृद्धी होत आहे तर याचे विश्लेषण केले जात असते. तर म्हणजेच प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये मागणीच्या विविध घटकाचा अभ्यास केला जातो. यामुळे आपण असे म्हणू शकतो की प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण असतं आणि त्यामध्ये व्यवसायासाठी जी मागणी असते, व्यवसायातील मागणी असते त्याचा अभ्यास तेथे केला जात असतो. दुसरं म्हणजे यामध्ये मागणीचे पूर्वनियोजनाचा सुद्धा अभ्यास केला जातो. म्हणजे आपल्या उत्पादित वस्तूंना भविष्यातील मागणी कशी राहील याचा पूर्वानुमान काढून त्याचे अध्ययन केले जात असते, त्यासाठी अध्ययन केले जाते. म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये जे मागणीचा अभ्यास केला जातो ते व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे उत्पादनाचे व्यवस्थापन आणि उत्पादनाचे व्यवसायाचे प्रबंधन. म्हणजे हा दुसरा पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे उत्पादनाचे नियोजन आणि प्रबंधन. कोणत्याही उद्योग संस्थेमध्ये उत्पादन हे केले जाते, वस्तूचे उत्पादन केले जाते, तर त्या वस्तूचे उत्पादन हे उत्पादनाचे व्यवस्थापन हे तिथल्या व्यवस्थापकाला करावे लागत असते. जे व्यवस्थापक असतो उद्योग संस्थेचा त्याला त्या उत्पादनाचे संपूर्ण नियोजन करायचे असते. नियोजन म्हणजे
कोणते उत्पादन घ्यायचे आहे, जेव्हा उत्पादन घ्यायचे असते तेव्हा कोणते उत्पादन घ्यायचे आहे, किती मात्रामध्ये घ्यायचे आहे, कुठे घ्यायचे आहेत म्हणजे कोणत्या ठिकाणी ते उत्पादन घ्यायचे आहेत आणि कोणासाठी घेणार आहोत म्हणजे ते ग्राहक कोणते आहेत. तर अशा प्रकारे या संपूर्ण बाबींचा अभ्यास त्याला करून मग उत्पादन त्याला घ्यायचे असते आणि त्यातूनच त्या उत्पादनातून त्याच्या व्यवसायाला उद्योगाला सर्वोत्तम महत्तम नफा कमवून देण्याचे जे उद्दिष्ट असतं ते त्याला गाठून द्यायचे असते. तर अशा प्रकारे जे नियोजक असतं त्या नियोजनाला जे व्यवस्थापक असतं त्याला अशा प्रकारे नियोजन करायचे असते. एकंदरीत त्याला त्या व्यवसायामध्ये जे संसाधनं असतात, संसाधनं म्हणजे जे मानवी संसाधन आहे, जे वीज आहे, पाणी आहे, जे कच्चा माल आहे, या संसाधनाचा पुरेपूर योग्य मात्रा कुठे किती खर्च करायचे आहेत याचा वापर व्यवस्थितपणे करून त्यापासून महत्तम उत्पादन घ्यायचं असतं आणि त्याच्या कंपनीला किंवा त्याच्या उद्योगाला सर्वाधिक लाभ मिळवून द्यायचा असतो. यासाठी त्याला योग्य नियोजन असणे आवश्यक असते. म्हणजेच जे व्यवस्थापक असतात त्याला उत्पादनाचे नियोजन करायचे असते आणि पूर्ण व्यवसायाचे प्रबंधन त्याला करायचे असते. याचा अभ्यास आपण प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये करतच असतो की व्यवसायामध्ये प्रबंधकाला काय करायचे असते. म्हणूनच प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थापनाचे आणि उत्पादनाचे नियोजन याचा अभ्यास केला जात असतो. तिसरा पॉइंट आहे मूल्य निर्धारण नीती आणि व्यवहार. कोणत्याही वस्तूच्या उत्पादन संस्थेमध्ये जेव्हा वस्तू उत्पादित केल्या जात असतात तेव्हा त्यांची मूल्य निश्चिती करणे हे एक महत्त्वाचा निर्णय असतो. तर दरवेळी मूल्य निश्चिती करताना त्या वस्तूची मागणी किती आहे, त्या वस्तू उत्पादित करणारी जी कंपनी आहे किंवा उद्योग आहे ते किती प्रसिद्ध आहे किंवा त्याचा लाभाची आकांक्षा किती आहे याचनुसारच त्याची किंमत निर्धारित होते असं नाहीये. कधी कधी वस्तूची किंमत निर्धारित करण्यासाठी बाजारातील अन्य गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणजे बाजारातील पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, एक अधिकार या गोष्टींचा सुद्धा किंवा बाजाराची मूल्य निश्चिती या गोष्टीचा सुद्धा अभ्यास करून मूल्य निश्चिती केली जात असते. तर कधी कधी बाजारातील ज्या डिस्काउंटच्या योजना असतात वेगवेगळ्या त्या डिस्काउंटच्या योजनेनुसारच कधी कधी मूल्य निश्चिती केली जात असते. आणि याची दुसरी बाजू म्हणजे अजूक बाजारातील जी हे असते मूल्यातील किंवा वस्तूची मूल्य निर्धारणासाठी कधी कधी दीर्घकालीन मूल्य निर्धारणासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन जी परिस्थिती असते त्या आधारावर सुद्धा मूल्य निश्चिती केली जात असते. अशा प्रकारे बाजारातील ह्या वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास सुद्धा मूल्य निश्चितीसाठी केला जात असतो आणि तो सगळा जो विविध घटक आहे त्या सगळ्यांचा अभ्यास आपण प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणूनच प्रबंधकीय अर्थशास्त्र हे याच्यामध्ये बाजारातील मूल्य निर्धारण नीती आणि व्यवहार यांचा समावेश होतो. चौथा पॉइंट आहे व्यवसाय संघटन. एखादी उत्पादन संस्थेला नवीन उत्पादन सुरू करायचे असेल तर त्या उत्पादनाचं संघटन व्यवस्थितपणे असणे आवश्यक आहे. म्हणजे ते उत्पादन कोणते उत्पादन करायचे आहे, त्यासाठी कोणतं तंत्र वापरायचं आहे, कुठल्या मशिनरीजनी आपण उत्पादन घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर कुठले प्रकारचे प्रशिक्षित कामगार आपल्याला हवे आहेत, आपला उत्पादित माल कुठे विकायचा आहे, कोणत्या बाजारपेठेत विकायचा आहे, किती किमतीला विकायचा आहे, या सगळ्यांचे योग्य संघटन असेल तर ते उत्पादन हे व्यवस्थितपणे होऊ शकते. म्हणूनच संघटन हे उत्पादनासाठी तितकेच आवश्यक आहे, उद्योगासाठी तितकेच आवश्यक आहे. तर या सगळ्याचा अभ्यास आपण प्रबंधकीय अर्थशास्त्रात करत असतो. तर हा पाचवा पॉइंट आहे पुंजी व्यवस्थापन म्हणजे कॅपिटल मॅनेजमेंट. आपल्याला माहिती आहे कोणत्याही व्यवसायामध्ये भांडवलाची आवश्यकता असते आणि या भांडवलाचा वापर करूनच आपण किंवा उद्योग संस्था ह्या उत्पादन करत असतात. कुठल्याही उद्योग संस्थेमध्ये भांडवल ही प्राथमिक गरज आहे. तर या भांडवलाचे सुद्धा मॅनेजमेंट योग्य प्रकारे होणे आवश्यक असते. मग
उत्पादन संस्थेमध्ये भांडवलाच्या नियोजनाबाबत घेतलेले जे निर्णय असतात ते सुद्धा महत्त्वपूर्ण असतात. मग हे निर्णय घेताना त्यांना योग्य नियोजनाची आवश्यक आहे, योग्य अभ्यासाची आवश्यक असते. कारण हे जेव्हा पुंजी नियोजन केले जात असते, कारण पुंजीच्या सोबत काय असतात, अनेक प्रश्न निगडीत असतात. म्हणजे भांडवलासोबत अनेक प्रश्न निगडीत असतात त्याच्याशी. कारण जसं कामगाराचा प्रश्न आहे, संसाधनाचा प्रश्न आहे, सगळ्या ठिकाणी आपल्याला पैसे खर्च करावेच लागतात. म्हणून भांडवलासोबत हे अनेक प्रश्न जोडले गेलेले असतात. म्हणून भांडवलाचे योग्य नियोजन जर असेल तर बाकी सगळ्या नियोजनाचा व्यवस्थितपणे आपण उपयोग घेऊ शकतो. म्हणून भांडवलाचे व्यवस्थापन हे आधी व्यवस्थितपणे पार पाडणे आवश्यक आहे. तर या भांडवलाचे नियोजन करत असताना आधी आपल्याला हे भांडवल कुठून आणायचे त्याचे काही गोष्टी आधी पूर्वनियोजित माहिती असणे आवश्यक आहे भांडवलाचे नियोजन करण्याआधी. जसं भांडवल येत आहे तर कुठून येत आहे, म्हणजे बँकेतून येत आहे, भांडवल आपण बँकेतून उपलब्ध करून घेत आहोत तर त्याचं व्याजदर काय राहील याची माहिती आधी आपल्याला असणे आवश्यक आहे, याचा अभ्यास असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर समजा भांडवल आपण शेअर मार्केटद्वारे गोळा करत आहोत तर मग तिथे आपल्याला लाभांशाला किती द्यावं लागेल, गुंतवणूकदारांना किती द्यावं लागेल. 6वा पॉइंट आहे नफा व्यवस्थापन. कोणत्याही उद्योग संस्थेमध्ये जो नफा असतो तो वितरित करणे हे सुद्धा महत्त्वाचा निर्णय असतो. जो कंपनीला नफा झालेला असतो तो वितरित करण्यासाठी त्यांना योग्य निर्णय घ्यायचा असतो. मग जो झालेला नफा आहे त्या नफ्यामधून जो टॅक्स असतो, जो कर असतो, तो कर जर वजा केल्यानंतर जो उरलेली रक्कम असते ती असते कर वितरणायोग्य नफा असं आपण त्या रकमेला म्हणू. मग ही जी उर्वरित रक्कम आहे ती आपण वितरित करू शकतो. मग त्यानंतर टॅक्स कापल्यानंतर शेवटी जी उरलेली रक्कम असते त्यातून आपण जे कंपनीसाठी गुंतवणूक केलेली लोक असतात, ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांना लाभांश द्यावा लागतो, म्हणजे डिव्हिडंड द्यावा लागतो. तर तो लाभांश मायनस केला जातो आणि त्यानंतर जेव्हा उरलेली रक्कम असते ती रक्कम एकतर कंपनीच्या अन्य जे खर्च असतात त्यामध्ये वापरली जाते आणि उर्वरित रक्कम ही कंपनीला विकासासाठी, कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते. एक तर कंपनीची आपण वाढ करू, विकास करू, काहीतरी डेव्हलपमेंट करू त्यासाठी ती वापरली जात असते. तर कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना लाभांश किती द्यायचा आणि कंपनीमध्ये ती विकासासाठी किती रक्कम गुंतवायची आहे या सगळ्यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. आणि या सगळ्यांचा अभ्यास प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. तर हा 6वा पॉइंट होता. आता आपण 7वा पॉइंट बघूया. 7वा पॉइंट आहे संसाधनाचा वाटप. संसाधन म्हणजे जी उत्पादनासाठी लागणारे जे घटक असतात, जसं कच्चा माल आहे, वीज आहे, पाणी आहे, भांडवल आहे, जमीन आहे, कामगार आहे, इत्यादी सगळे जे आहेत ते सगळे उत्पादनासाठी लागणारे संसाधन असतात. या संसाधनाचा सुद्धा योग्य वापर होणे आवश्यक आहे. कारण ही संसाधनं कशी असतात, मर्यादित असतात. तर या मर्यादित संसाधनाचा कार्यक्षम वापर करून आपण आपले जे नफा मिळवण्याचे उद्दिष्ट आहेत ते योग्य प्रकारे गाठू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला किंवा व्यवसायिकाला त्याच्या व्यापार नीती माहिती पाहिजे, त्याची विक्री किंमत नीती कशी आहे, नफा नीती कशी आहे त्याची, आणि त्याच्या व्यवसायाची व्यापार धोरण हे माहिती असणे आवश्यक आहे. तर या आधी कंपनी व्यावसायिकाला जेव्हा नफा मिळवून घ्यायचा असेल तेव्हा त्यांना या सर्व घटकांचा अभ्यास असणे आवश्यक आहे. आणि हा अभ्यास प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थापक काय करतो, प्रबंधकीय अर्थशास्त्रातील या घटकांचा अभ्यास करतो. व्यापार नीती, टॅक्स नीती, त्याच्यानंतर नफा नीती आणि किंमत नीती, व्यापार धोरण, या सगळ्या घटकांचा अभ्यास करते प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थापक. प्रबंधकीय अर्थशास्त्रातील या घटकाचा अभ्यास करून व्यवसायातील निर्णय घेण्यामध्ये व्यावसायिकाला मदत करत असते. तर अशा प्रकारे प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये हे घटकांचा अभ्यास केला जात असतो. परिव्यय विश्लेषण. परिव्यय म्हणजे काय? परिव्यय म्हणजे खर्च. उद्योगामध्ये जो वस्तू उत्पादनासाठी जो खर्च केला जातो त्याला आपण उत्पादन परिव्यय खर्च असे म्हणतो. तर हे जो परिव्यय उत्पादनासाठी जो खर्च केला जातो याचे सुद्धा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.
कारण या परिव्ययावरती उत्पादना वस्तूची किंमत किती असेल आणि वस्तू जे उद्योग संस्था आहे त्याचा लाभ किती होईल याच हे अवलंबून असतं. कारण जितका खर्च लागला तितकंच जितकं कमी खर्च लागला तितकी वस्तूची किंमत कमी राहील आणि तितकाच उद्योग संस्थांचा लाभ अधिक राहील. मग अशा प्रकारे हा परिव्यय जो खर्च आहे तो खर्चाचा सुद्धा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. आणि तो सखोल अभ्यास हा प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. तर या प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. जसं त्याचे विश्लेषण होणे सुद्धा आवश्यक असते. प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये हे जे परिव्यय खर्च लागलेला असतो, जो उत्पादनासाठी लागलेला खर्च असतो, त्या खर्चाचा सुद्धा विश्लेषण होणे आवश्यक असते. विश्लेषण हे कसे विश्लेषण म्हणजे समजा प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये सीमांत खर्च किती आहे, सरासरी खर्च किती आहे, उत्पादनासाठी लागणारा एकूण खर्च किती लागलेला आहे, तर या वेगवेगळ्या विश्लेषण केलं जातं वस्तूंच्या खर्चाचं आणि त्यावरून एकूण व्यवस्थापकाला जो एकूण खर्च लागलेला आहे त्याचा विश्लेषणाच्या आधारे उद्योगासाठी जे योग्य निर्णय घ्यायचे असतात. त्यासाठी प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये ह्या विश्लेषणाचा अभ्यास केला जात असतो. व्यवस्थापक काय करत असते, या परिव्यय जो खर्च लागत असतो त्या खर्चाचा अभ्यास विश्लेषण करून करत असतो आणि त्यातूनच त्याला योग्य निर्णय घेता येत असतात. म्हणून प्रबंधकीय अर्थशास्त्र हे उद्योग संस्थांना अशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी मदत करत असतं. आता 9वा पॉइंट आहे उत्पादन विश्लेषण. कोणत्याही उद्योग संस्थेमध्ये जेव्हा उत्पादन करायचे ठरवले त्यानंतर उत्पादकाला त्या उत्पादनाच्या किती मात्रा उत्पादित करायच्या आहेत, त्या उत्पादित कोणत्या काळासाठी किती कालावधीमध्ये त्या उत्पादित करायच्या आहेत हे त्याला प्रथम ठरवावे लागते. आणि जेव्हा त्याचं उत्पादन किती करायचे आहे, कसे करायचे आहे हे ठरल्यानंतर त्यामध्ये त्या उत्पादन कसे घ्यायचे याबद्दल त्याला विश्लेषण करणे आवश्यक आहे. म्हणजे उत्पादन करताना उत्पादनाच्या विश्लेषणाच्या आधारे निर्णय घेणे आवश्यक आहे. मग तेव्हा त्याला उत्पादन घेत असताना त्याला उत्पादन धोरण, उत्पादन फलनाचा नियम, उत्पादन नियम, आदान प्रदान नियम, त्याच्यानंतर उत्पादन धोरण आणि त्याच्यानंतर उत्पादनाचे निर्यात धोरण या सगळ्या बाबतीचा अभ्यास असणे आवश्यक आहे. आणि मगच त्याला ते उत्पादन घेताना त्याला ते आर्थिक निर्णय घेण्यासाठी ते मदतगार असतं. म्हणून प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या धोरणाचा अभ्यास केला जात असतो, जो व्यवस्थापकाला वेळोवेळी निर्णय घेण्यासाठी मदतगार ठरत असतो. अशा प्रकारे आपण आतापर्यंत प्रबंधकीय अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली आणि त्यातून आपल्याला असं कळालं की जे उद्योगासाठी लागणारे सगळे घटक आहेत, ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याचा उद्योगासाठी अभ्यास आवश्यक आहे, त्या सगळ्या आवश्यक गोष्टींचा अभ्यास हा प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. तर आतापर्यंत जे काय घटक आपण अभ्यासले ते सगळे घटक प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जात असतात. हीच त्याची व्याप्ती आहे.